जय गुरु माई. भले पदार्थ श्री गुरु ज्ञानदेव सब बजरंग चरण सानिध्या जीवामुक्ता साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परा विनायकं मुरुन्दे श्रीरंगनाथं मुनिराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदाने तदक्षाम् प्रभावती क्षेत्र निवासिनन्दम् वेदांत महाराज के रानी महाराज के पंडरीनाथ भगवान के जय. सब साधु संत के बजरंग बली के गुरुनाथ सदनाथ मिया संत श्रेष्ठ सरोनी ज्ञानोबा यांच्या हृदयातला जो आत्मभाव आहे, ज्या वैदिक भाषेत मोक्ष असं म्हटलंय. मोक्ष हा शब्द का आला? मोक्ष सर्वोच्च सिद्धी कधी होती? मोक्ष म्हणजे आनंद आहे आणि मोक्ष म्हणजे बुद्धीचा आणि भगवंताचा संबंध ऐक्य. जसं पाणी आणि लहर, मीठ आणि खारट, साखर आणि गोडी, कापूर आणि सुगंध जसे एक आहे दोन नाही, तसं जीवात्मा आणि परमात्मा दोन नाही. तर मन मी भगवंत आहे का मी देह आहे ह्याचा विचार का करत नाही? म्हणून बुद्धीला त्याचं कळणं आणि मनाला संकल्परहित होणं आणि त्या मनातून देहभाव सुटणं आणि त्या बुद्धीला परमात्मा कळणं आणि तो ईश्वराचा प्रसाद अंतःकरणात येणं, वेदाचा आविष्कार होणं, बोधाचा प्रसाद घेणं आणि आनंद हृदयात प्रगट होणं, गीतेचा लाभ होणं आणि ओवीचं जे अस्तित्व आहे, ओवीचं जे फल आहे, ओवीमध्ये जो भाव आहे, कोणता भाव आहे ओवीमध्ये? ओवी काय देते? ओवीची काय सिद्धी आहे? ओवी कशामुळे प्रगट झाली आहे? ओवी कुठून आली आहे? ओवी माऊलीच्या हृदयातून प्रगट झाली. तिथून ती बाहेर आहे. ते स्थान आहे ओवीचं, माऊलीच्या अंतःकरणामध्ये आतलं स्थान आहे. आणि तिथून ओवी प्रगट झाली आणि ह्या माऊलीत येऊन बसली ज्ञानेश्वरी. का आली? का प्रगट झाली? काय तिचं फल आहे? काय ओवीचं रहस्य आहे? हे सगळं सांगणारा आमचे गुरुजी. ओवीचं फल काय? ओवी बोलती काय? आणि ओवी मध्ये मन गेल्यावर होतं काय? ओवी वाणीतून बाहेर होतं घडतं काय? आणि ओवीचं स्वारस्य ज्या हृदयानं चाकलं ते हृदय काम होतं. त्याच्या ओवीचं उत्तर आहे. जसं साखर तोंडात टाकले की गोडी येते, तसं ओवी हृदयात गेले की अज्ञान संपत. हे तिचं फल आहे. शक्ती ओवीची. जी ओवी ज्या श्रवणातून ज्या साधकाच्या हृदयामध्ये प्रस्थापित होती ती मोक्ष सिद्धी तयार होती. ती मोक्ष सिद्धी काय आहे?
आणि आपल्या आयुष्यात आपण काय कमवलं, आपल्याला काय कळालं. जगत कळणं वेगळं आणि राम कळणं वेगळं. जगत कळतं त्रिपुटीच्या माध्यमातून आणि राम कळतो ओवीच्या शब्दातून आणि मन राम बनतं श्रवणातून आणि बुद्धी ब्रह्म होती वेदातून. ही शक्ती प्राप्त होते संतांच्या हृदयातून आणि मुक्ती हातात येते महावाक्याच्या शब्दातून. जो वेदे ती ज्ञानेश्वरी, कारण तिथून आली ती. चार वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी. सुखाचं भांडार म्हणजे ज्ञानेश्वरी. आयुष्याचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि जीवनाची सार्थकता म्हणजे ज्ञानेश्वरी. जी गीता. गीतेच्या श्लोकाचा भावार्थ 9000 शब्दात प्रकट झाला. 9000 ओवी, शब्द नाही. 700 श्लोक गीता आणि 4 वेदाचा अर्थ भरून टाकलेला श्लोकातला. त्या 700 श्लोकाचं प्रकटीकरण 9000 ओवी झालं आणि प्रत्येक ओवीतील कोणी मुक्त झालं ही माऊलीची साधना सफल झाली. कोणी ना कोणी एका ओवीकडे या मुक्त होऊन जा. कारण मुक्त आणि बद्ध ही भाषा नाही आजकाल, कळत नाहीये कुणालाच. कारण सांगत नाहीत कोणी महाराज. तो त्यांचा विषय आपला नाही. पण मुक्ती आणि बद्धता म्हणजे काय, ओवी म्हणजे काय, गीता म्हणजे काय, संत म्हणजे काय, श्रीगुरु म्हणजे काय, हे सगळं कळून घ्यायसाठी आपला जन्म आहे. व्यवहार तर होतच असतो. श्वास संपतच असतात. पण त्या श्वासाच्या माध्यमातून आयुष्याच्या त्या काळातून जेव्हा आपण श्रवण भक्ती करतो आणि ओवीचा शब्द आत घेतो तेव्हा तिथला राम प्रगट होतो की आमच्या ज्ञानेश्वरीचं फळ आहे. कळालं? हो माऊली, साष्टांग दंडवत. आणि गीतेतून मग गीता आणि ओवी दोन नाही. जसं आई आणि मुलगा दोन नाही, बाप आणि पोरगा दोन नाही, पिसारा दोन नाही, पण ते पोरग बापाहून भिन्न नाही. तसं ईश्वर आणि भक्त, जीव आणि शिव दोन नाही. हे सांगायला माऊली आली. जसं मातीचं मडकं बोललं, मातीची बाहुली बनली. पण बाहुली गावा नावाला आकारामुळं आकार दिला कुंभारानं. स्वतः माती मडकं बनत नाही, कदापि नाही. त्याला माध्यम लागतो कुंभाराचं. तसं ही उपाधी बनती. म्हणून एक आहे त्या उपाधीमध्ये तो आहे आणि आकारभूताचा आहे. हे माऊलीला सांगायचंय. नीट कळून घ्या. कळण्याचं माध्यम म्हणजे बघून श्रवण आहे. हा आकारभूताचा आहे. ठीक आहे, हा देह. पण त्या आकाराला तो आत आधार आहे, तो परमात्मा. ही गीता सांगते. त्या आकाराला मी आधार आहे, जगाला मी आधार आहे आणि मीच कळत नाही लोकांना. मग काय कळतं? देह कळतो. देह माझा वाटतो, देह मी वाटतो, पण ते नाही, ते खरं नाही. देह मी का देहात मी. क्षेत्र क्षेत्रातली योग 13वा अध्याय. प्रकृती पुरुष सांख्य योग. प्रकृती म्हणजे दिसणारा दृश्य देह आणि त्याला आधार पुरुष म्हणजे परमात्मा.
मग प्रकृतीला आधार तो आहे, त्याच्यामुळे प्रकृती आहे, तुझ्यामुळे नाही. तुझ्या कर्मामुळे प्रकृती भेटली. आणि जेव्हा कर्म संपत तर ती प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात, व्यक्त आणि अव्यक्त. जसं दुधातूनच लोणी आहे, पण दूध म्हणजे लोणी नाही. तर ह्याच्यातच तो आहे, पण देह म्हणजे तो नाही. समजतंय का नाही? हो माऊली. हो मग. हा हो. दुधातच लोणी आहे, पण प्रक्रियेनं बाहेर येतं. तसं देहातच तो आहे, तर ज्ञानानं प्रगट होत. साष्टांग दंडवत. सुंदर. मग हे सांगायला गीता म्हणली. आणि गीता कळत नाही म्हणून ओवी बनली. आता ओवी कळत नाही तर विलास नाही आमचा. 4 वेदाचा सार म्हणजे ओवी आहे. जीवाचं स्वरूप काय आहे? गीता आहे. मम्मी वंशी जीव लोके, माझा अंश तू आहेस. मग माझा अंश तू आहे म्हणताना आपण भगवंताचे, जण आपल्या भगवंत आहे हे कळत नाही म्हणून श्रवण. आज आपल्याला ऐकायचं नैष्कर्म सिद्धी ही भगवंतानं ओवीच्या माध्यमातून त्याच्या भक्ताला दिली. श्रवण करणारे साधक असतात, भगवंताला प्रेम करणारे भक्त असतात, आणि संसारात रमणारे सक्त असतात, ज्ञानयुक्त मुक्त असतात. 4 कोठे झाले सांगा बरं? सक्त, भक्त, मुक्त, विरक्त. कळालं का? नाही कळालं माऊली. हो माऊली हो. ज्यांना फक्त संसारच आवडतो ते सक्त, ज्याला भगवंताची आवड असते तो भक्त, आणि ज्याला भगवंत प्राप्त होतो तो मुक्त, आणि ज्याला ह्या जगतातून निराश होत मन ते विरक्त. वैराग्य म्हणतात त्याला. जेव्हा हे वैराग्य उत्पन्न होतं, का होतं? कोण करून देतं वैराग्य? भक्तीतून वैराग्य उत्पन्न होते, श्रवणातून होते, नामातून होते, ज्ञानातून तर होतच होते. मग जेव्हा वैराग्य उत्पन्न होतं त्याची बहीण विवेक असते. विवेक वैराग्य दोघं एकत्र आहे. विवेक म्हणजे सार आणि असार. विवेक म्हणजे सार आणि असार. मग त्याची उत्पत्ती कुठं होती? श्रवणातून, वेदातून, गीतेतून. विवेक म्हणजे बुद्धीला खोटा आणि खरं कळतं, आणि खोट्यातून बुद्धी बाहेर येते आणि खऱ्यामध्ये जाते, ती परमात्मा स्थिती. तादिरी ज्ञानाची रीती. प्रपंच अवघड आहे तुमचा, कठीण आहे. तुळावरची पोळी म्हणजे प्रपंच आहे, आणि परमार्थ म्हणजे सहज आहे, सोपं आहे, आणि सुख आहे तिथं. प्रपंच दुःख आहे, पण ते सुटत नाही हे कळत नाही, हे समीकरण आहे. आणि हे करता करता हे घ्यावं लागतं हातात. म्हणून विवेक कशाला म्हणतात? वैराग्य कसं प्रगट होतं, ज्ञान कसं हृदयात येतं, आणि मन विठ्ठल विठ्ठल कसं बनतं, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. तिसरी ती ज्ञान म्हणजे काय? भीती वाटते का? अवघड आहे? नाही, खूप सोपं आहे, फार सोपं आहे ज्ञान. पण संत भेटल्यावर, ग्रंथ कळाल्यावर, वेदांत मिळाल्यावर, आणि गीता हातात आल्यावर हो माऊली, तेव्हा सोपं आहे, तोपर्यंत नाही. आधी नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य हे प्रगट होतात, उत्पन्न होतात.
तेव्हा श्रवण भक्तीत बुद्धी आल्यावर, साधू आणि साधक एकत्र आल्यावर, वेदाचे श्रवण मिळाल्यावर आणि मी कोण कळाल्यावर विवेक जन्मतो, वैराग्य प्रगट होत आणि ज्ञान हातात येतं. संपला विषय आपला. चला आपण ओवीकडे येऊ. कळालं? विवेक, वैराग्य आणि ज्ञान हो माऊली. तिघाची सांगड. हो माऊली हो कळालं. माऊली. अध्यात्मशास्त्र म्हणतात त्याला. त्याचा पहिला ग्रंथ पंचकरणे, दुसरा विचार चंद्रोदय, तिसरा विचार सागर, चौथा वृत्ती प्रभाकर, पाचवी ज्ञानेश्वरी, सहावा अमृतानुभव, सातवा स्वानुभूती, मग अध्यात्मकरंद 65 ते वेगळे वेगळे ग्रंथ, गीत पंचदशी, हे असं जे माध्यमात प्रक्रिया ग्रंथाचे अध्यात्मशास्त्राचे ते अलीकडे संपले, थांबले. त्या महाराज पण थांबून टाकले. सांगत नाही ते लोक वेदांत, नाही सांगू शकत, त्यांच्या अवकातच नाही, म्हणून नाही सांगत. कारण मुक्तीला हे गरज आहे. भक्तीला नाम लागतं आणि मुक्तीला ज्ञान लागतं आणि संसाराला प्रारब्ध लागतं आणि चांगलं वागायला पुण्य लागतं आणि वाईट वागायला पाप लागतं. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे नाही? हो माऊली. हो माऊली. हो माऊली. म्हणून आपल्या आयुष्याचा 1 तास जर भगवंताला दिला तर आपला शेवट छान होतो. परमात्मा जवळ तुम्हाला घेतो. त्याला आत्मदर्शन म्हणतात. मग ते दर्शन कसं आहे, आत्मसिद्धी कशी आहे, ओवी काय सांगती, माऊली काय बोलतात आणि मन कसं डुलतं, हे सगळं वेदातून कळतं. वेदाचं रूप म्हणजे हे तुमच्या पशी आल्यावर कळतं माई. हे तुमच्या पशी आल्यावर. गीता हा मुखातून निघती, तो श्लोक त्याच्या लहरी अफाट पुण्य लागतं, तयार होतं. गीतेच्या शब्दातून, गीता हे वेदाचं अंग आहे. सहस्त्र हे नाम आहे, विष्णू सहस्त्र हे नाम आहे, पण गीता हा वेद आहे. आता जर वेद काय म्हणलं तर कळत नाही आपल्याला, नाही कळत. आणि श्लोक तरी कुठं कळतो? सांगा, कळतो का श्लोक? नाही कळत माऊली. नाही कळत, नाही कळत. 15 ते पाठ आहे. मुरब्र शाखम शस्त्रंभ्रावरम दंडांशेच पर्णानि रस्तमे सवे निमित्त रसवनं प्रसादस्य शाखा. बोलतो प्रेमानं, भक्तीनं, पुण्यानं म्हणतो. पण ऊर्ध्व म्हणजे वरील, मूल म्हणजे खाली. हा संसारूपी वृक्ष आहे, तो त्याचं मूळ वरी, ऊर्ध्व मूल, मूल म्हणजे मूळ, ऊर्ध्व म्हणजे वरी, त्याच्या शाखा खाली. हा उलट आहे. ती मूळ म्हणजे ब्रह्म आहे. त्याची उत्पत्ती जगाची आहे. तिथून जग उत्पन्न होतो, तिथून जीव उत्पन्न होतो, तिथून शिव उत्पन्न होतो. त्याला कारण ब्रह्म आहे. ते तुम्हाला कळत नाही. हा वेद सांगतो. त्याचं नाव ऊर्ध्व मूल मध्ये शाखम स्वस्तंभ्रावरम छंदांशस्य पर्णानि. पर्ण म्हणजे पान, शाखा. त्या मुळाच्या शाखा पाण्याच्या खाली येतात आणि हा संसार वृक्ष आहे आणि उलट आहे. मी मूळ वरी, ते ब्रह्म आहे. कळतं का हो काही? कळायला नाही तर काय वाटत पण नाही. चला, काहीच कळत नाही. काहीच कळून कळत घ्या. नाही. कळत नाही जी, कळत नाही ही बी कळावं लागते. हो माऊली, हो. 974. ठीक आहे. हो माऊली. ऐका, माऊली काय सांगते ते ऐका. चेल्यावरी पायी स्वप्नाची आते डोई, अपने आते काही काढू जाई जे, अपने आते काही काढू जाई.
स्वप्नयाच्या डोही. आपण झोपल्यानंतर स्वप्न पडतं आणि ते बघताना खरं वाटतं. पुन्हा झोपही जाते आणि स्वप्नही जाते. पण आपण जेव्हा जागे होतो तर त्या स्वप्नाच्या डोहातून जे जे दिसलं ते ते काढून घेता येतं का? नाही माऊली. काढून जाईल. नाही माऊली नाही. जसं जाग झाल्यावर स्वप्नातला दिसलेला पदार्थ स्वप्नाच्या डोहातून जर काढायचा म्हणला तर काढता येत नाही, कारण स्वप्न स्वप्न राहत नाही. तसं दृश्य जगत हे पण स्वप्न आहे. त्याच्यातले जे पदार्थ तुम्हाला दिसतात ते दिसून नसतात. ते जर काढून घ्यायचे म्हणलं तर हातात लागत नाही. हे दीर्घ स्वप्न आहे जागृती, आणि ते अल्प स्वप्न सुषुप्ती झोप. हो माऊली, एवढा मोठा सिद्धांत सांगितलाय खरंच. झोपल्यानंतर स्वप्न पडतं, ठीक आहे पडतं, पण जे बी काय दिसतं, मुलगा दिसतो, कधी बाप नसलेला दिसतो, कधी काही नसलेल्या वस्तू दिसती, काय पण सोनं दिसतं, काही दिसतंय, पैसा बंडल दिसते, पैसे बंडल्याच्या समोर झोपेत. मग ते बंडल पुन्हा काढून घेता येतं का जागा झाल्यावर? नाही माऊली, खरंच हे दीर्घ स्वप्न आणि ते अल्प स्वप्न एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. चेले म्हणजे जागा झाला. तसं वृत्ती ही अज्ञानातून जागा झाली, ज्ञानमय झाली. अज्ञानाने दाखवलेलं जगत हे खोटं आहे, काही कामाचं नाही, त्याला घेता येत नाही. चेला म्हणजे जागा झाला, ज्ञानमय झाला, मग तो खोट्या पदार्थाला वृत्ती शिवतच नाही, असं माऊलीने समजावून दिले. म्हणजे आसक्ती बंद केली आपल्या व्यवहारात. कळालं का? हो माऊली. तुम्हाला पण माहितीये ना. हो माऊली. आपल्या खोटाही कळाल्यावर कशाला तिकडे जाते वृत्ती, आणि त्याचा लाभ पण नाही ना, ते सोबत जात नाही, त्याचा पुन्हा विनियोग होत नाही ना काही. नाही काहीच नाही. म्हणून जसं झोपेतून जागा झाल्यावर ते पदार्थ कामी येत नाहीत, हाताला लागत नाहीत, तसं अज्ञानाच्या झोपेतून जागा झाल्यावर दृश्य पदार्थ आपल्या कामाचे नाही हे त्या बुद्धीला कळतं. किती छान. खूप छान. तुम्ही सांगा पल्लीवार, अशी ओवी लागल्यावर पुन्हा कळून घ्यायचं राहतं का? नाही माऊली, काहीच राहत नाही. म्हणून आत्मचिंतन हे शेवटचा टप्पा आहे आयुष्यातला. त्याला म्हणतात नाही परमसिद्धी. आणि ती परमसिद्धी कशी असेल, त्या ठिकाणी पुन्हा काही करायचं राहत नाही, शेवट परमार्थाचा होतो. जसं मंदिर बांधल्यावर, कळस लावल्यावर मंदिर बांधकाम झालं, तसं परमसिद्धी प्राप्त झाल्यावर परमार्थ करण्याचं कर्तव्य संपलं. कळालं? हो माऊली. हो माऊली, सारखं संपलाच, परमार्थ सुद्धा संपून गेला. नाही करायचं, काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर सारखं ग्रंथ नाही बेटा. आम्ही तेच आता बोलत बसलो की माऊली सारखं ग्रंथ नाहीच आहे. सगळं ज्ञान आहे माऊली त्याच्यात. सगळं ज्ञान आहे त्याच्यामध्ये म्हणलं. हा, 4 वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, सुखाचं भंडार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, परमात्म्याची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, जन्म मृत्यूला थांबवणं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, आणि मी कोण करणं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, सुख दुःख ठंबणं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, आणि आता परमात्मा बुद्धीत प्रगट होणं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. हो माऊली, ज्ञानेश्वरी खरंच महान ग्रंथ आहे बेटा. दुसऱ्या ग्रंथाकडे का मला घरी आवडत नाही, का मी तिकडे पळत नाही? तुम्हाला येडे वाटलं का? आम्ही वाटलं का? येडे वाटू द्या, त्याच्यात काही नाही, आम्हाला राग नाही, लोभ नाही. पण ज्या ठिकाणी जे अमृत मिळतं, तर बाकीकडे जाऊन काय मिळवायचं आता? खरे काहीच नाही. काही मिळवायचं, काही करायचं, काही शिल्लक राहिलं नाही. ज्या ग्रंथातून आपल्या सोबत असलेलं लाखो कोटी जन्मातला अज्ञानाचा कलंक जातो, देहभाव संपतो, हृदयात परमात्मा प्रगटतो, मन विठ्ठल विठ्ठल होतं, तर आता काय राहिलं? काय कमवायचं आता? काय मिळवायचं? सांगा काय मिळवायचं आपल्याला? काहीच नाही. जे मिळवायचं होतं ते मिळालं माऊली. मिळायचं ते मिळालं, का
जळायचं ते कळालं, अज्ञान जळालं. हो माऊली, अज्ञानच जळालं तर काय राहिलं आता, काहीच नाही. संपला विषय. आता ऐका, आपण ते घेतलं शैलावरी 974. आता 975 कडे जाऊ आपण आणि माऊली 975 म्हणून काय बोलतात ते पाहू. ते मी नेणे आता जाणीन, ते मी. आता एका शब्दात यावं लागतं, एवढी कठीण आहे. नुसतं वाचून बोलून मान हलवून काय होत नाही. ते मी, ते मी म्हणजे कोण मी? हे मी नाही, ते मी. ते म्हणजे वेदांना सांगितलं तो आत्मा आहे, तो आत आहे, तो बाहेर बी आहे, व्यापक आहे, आत आहे, अंतःकरणाच्या पलीकडे. ते मी, देह नाही मी. देहात जरी मी असलो तर ज्ञानी महात्मा देहाचा संबंध त्याचा राहत नाही, कारण ते ज्ञानयुक्त असतो, बोधयुक्त असतो, त्याच्यामध्ये परमात्मा प्रकट असतो. म्हणून बुद्धीचा आणि परमात्म्याचा संबंध असतो, देहाचा संबंध टाकलेला असतो, अविद्या निघालेली असते. म्हणून तो परमात्मा परमसिद्धीला प्राप्त असतो, तो संत असतो. साष्टांग दंडवत माऊली. माऊली खरंच आहे, त्यांच्या हृदयात सदैव तो विठ्ठल उभाच आहे, त्यांच्या अंतःकरणाच्या 4 वृत्तीच्या विटेवर. बस मस्त माऊली, सदैव बेटा सदैव आहे माऊली. हो माऊली, ज्ञानाचा प्रकाश आहेत ते, ज्ञानसूर्य आहेत ते स्वतः. तिथे कुठलं अज्ञान असणार आहे माऊली? ते सगळ्यांचं अज्ञान हरणारे आहेत. नुसतं गेलेच, त्यांचा स्पर्श, त्यांची नजर, त्यांच्या लहरी, त्यांचं सगळं अस्तित्व, त्यांचं असणं म्हणजेच तो परमात्मा आहे साक्षात. तो असे तो माझी पूजा. माऊली काय बोलले? जो ज्ञानी आहे, जो भंत आहे, जो गुरु आहे, जो परमात्म्याला ओळखणार आहे, ज्याने आपलं आयुष्य भगवंतासाठी खर्च केलं, ज्याने भगवंताला ओळखलं, ज्याने हृदयात भगवंताला प्रकट केलं, ज्याने वेदाचं महत्व जाणलं, ज्याने गीतेचं फळ टाकलं, ज्याने भुईमध्ये मन आणलं आणि देहातलं मन संपलं, तो संत आहे. आणि मग तो कसा आहे? ऐका, तो असे तो माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. तो जर बोलू लागला तर मला समाधी लागते, तो जर जमिनीवर टाकला तर माझी पूजा होते. हो तो माऊली, असे तो त्यांनी माझी पूजा. खरंच आहे, त्यांनी नजर टाकली तर तिकडे महासिद्धीचे द्वारे खुलतात माऊली. नुसती नजर त्यांची एवढी आहे. त्यांचं वारं, त्यांचा स्पर्श, त्यांचं बोलणं, बापरे, सगळं अज्ञानाचं हरण होते. अगदी. आता ऐका, ते पुढची ओवी एक होऊ दे, आपण छान ऐकून घ्या. ओवे ठाणेचा लागू दे. आपण धोंड्यापर्यंत जरी पोहोचलं, शेवटचा टोक तरी गाठला आपल्याला, कारण धोंडा आणि 18 वाद्या शेवटचा एक करायचा आहे आपल्याला. हो माऊली, हो माऊली. हो माऊली, आपले धोंडे खायला मन लाचवले आणि चालले आमचं. खूप मस्त धोंडे असतात आपले. धोंड्याच्या महिन्यापर्यंत पोहोचू आपण आनंदीला. ठीक आहे? हो माऊली. हो हो, पोचतात माऊली पण. पोचतो आपण. ऐका, ते मी नेणे आता जाणीन, ते मी आहे म्हणजे मी परमात्माचा. आता आता ते जाणून घ्यायचं. कुणाला? मी कोण आहे ते. ते म्हणजे कोण? परमात्मा. परमात्मा कोण? आत्मा. जीवात्मा परमात्माचे तो देहरूप झालाय. आता मी देह नाही हे मला कळालं, ते मी आता जाणेन. जो मी मूळ स्वरूप आहे माझा आत्मा, त्याला मला जाणायचे. आता ऐका, हे सरले तया दुःख स्वप्न, हे सरले तया दुःख स्वप्न. हे म्हणजे हा देहभाव, हे म्हणजे जगत, हे म्हणजे दृश्य, हे म्हणजे त्याचं कर्म, हे म्हणजे जीवभाव. हे दुःख स्वप्न सरलं, त्याला मी जाणलं. किती सुंदर आहे बापरे, माऊली, माऊली, खरंच. एका शब्दावर नुसतं हे हे म्हणजे काय, काय किती छान सांगितलं. बापरे बाप, काय सरलं? त्या बुद्धीने जीवभाव टाकून दिला. जसं आपण दोडके आणतो, दोडके, आणि त्याचं वरचं सील काढतो, टोक कर 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 करते चालून टाकतो, कापून मधलं घेतो, तसं देहभाव टाकून देतो आणि आतला आत्मभाव प्रगट होतो.
तसं सद्गुरुनाथ आपलं आवरण काढतात, चिलके. हो माऊली, रोज काढतात सद्गुरुनाथ. खरंच किती कष्ट करतात, रक्त आटवतात माऊली. साक्षात बघतो आम्ही किती त्रास सगळं सहन करून पाठासाठी किती मरमर करतात. तुमचं काय राहिलंय? पर्यंत श्वास आहे तर चिंतन ठेवावं लागतं, तर तो जीव तो महात्मा संत जगू शकतो, नाहीतर नाही. हो माऊली, खरंच आहे. नाही जगू शकतो. खरंच आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जोपर्यंत कल्याण होत नाही जीवाचं तोपर्यंत ते थांबतच नाहीत. पण गंगेच्या काठाचे गाव समृद्ध होतात, त्यांना पाणी मिळतं, धान्य मिळतं, गंगेचे स्नान मिळतं, पाप जळतं, त्या गंगेच्या पाण्यावर धनधान्य फुलतं. तसं बोधाची गंगा मिळाली की सगळंच मिळतं. सगळं मिळतं. सगळं मिळतं माऊली. ती गंगा आहे आणि बोध गंगा आहे. ती पाप पुण्य बंद करती, काढती, जाळती. आणि ही बोधाची गंगा अज्ञान जाळती. हे पण सांगावं लागतं. दुर्भाग्य आमचं, वाईट वाटतं या गोष्टीचं. हे पण शिल्लक कळत नाही तुम्हाला लोकांना. ती गंगा काय करते आणि ही गंगा काय करते हे पण माहित नाही लोकांना आजकाल. सांगा आहे का? नाही माऊली, नाही माऊली. नाही तिकडेच ओढा आहे ना सगळ्या ओढा ते सगळं तिकडेच. पण ती गंगा संताची वाट बघती. हे सांगावं लागतं त्यांना पुन्हा डोकं हलवू. हो माऊली. हो. काय कळावं, कसं कळणं माहित नाही बाबा आपल्याला. त्या गंगेनं छोटं मोठं पाप जात आणि ह्या बोधाच्या गंगेनं कोटी जन्माचं अज्ञान जळून राख होत. म्हणून ही गंगा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सांगावं लागते. आरडू काय करावं, ऐकत नाही कोणी. हो माऊली, बोलवावं लागतं. या मगच खरं. अशा बुद्धीला काय करावं कोणीतरी. कोणीच काय करू शकत नाही. पुढे सरका जरा, सरका पुढं या ज्ञानेश्वरीकडं. पर्याय नाही पर्याय. ऐका आता कट्ट्यात पडा, आम्हाला देणे घेणे. चला. देवी नेने आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न झाला. त्याचं सरलं काय सरलं? अज्ञान. त्याला काय झालं? परमात्म्याला. त्याचं काय गेलं? दुःख स्वप्न, वाईट स्वप्न गेलं जगत रूपी. मग आता काय झाला तो? आज झाला ज्ञात्र ज्ञेया विहीन चिदाकाश. तो काय झाला? ज्ञात्र ज्ञान विहीन, म्हणजे त्रिपुटीला सोडून तो बाजूला आला. ज्ञाता अंतःकरण, ज्ञान वृत्ती, ज्ञेय जगत विषय, ह्या तीनला सोडलं त्यानं आणि ते भगवंता पशारी आणि भगवंत झाली चिदाकाश. साष्टांग नमस्कार. श्लोकानंतर गीता गोबी बनली हे पण कळणं. काय बघणं असले लोकांना बनवून सुद्धा काहीच फायदा नाही. हो माऊली. कारण जीवन जगताना परमार्थ करावा हे त्या लोकांना कळत नाही. तर गीता त्यांच्या तोंडात कधी येणार? आणि गीतेनंतर ओवे हे कधी सांगणार आपण त्यांना? आणि ते कधी समजून घेणार लोक हे? कारण आडमोठे लोक आडमोठेच असतात. हो माऊली. शब्द कळतोय माझा? हो माऊली. गीतेनंतर ओवी का आली? तर हे सांगायचे माऊलींना म्हणून आली. ज्ञात्र ज्ञेया विहीन चिदाकाश. बघा, चिदाकार. चिद म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे आत्मा. बुद्धी आत्मा आकार झाली, देह आकार होती ती. हो माऊली. साष्टांग दंडवत. काय ठप्प होते मन, काय बोला, किती सुंदर आहे. ह्याच्या पुढे काय बोलावं सांगा? काहीच नाही माऊली. काहीच उरलं नाही माऊली सांगायचं. आवडलं होतं. ऐका, झाला कोण? तो साधक त्या भगवंतापाशी
त्या तद्रूप झाला, तो चिदाकार झाला. होताना कसा झाला? ज्ञात्र ज्ञेया विहीन. म्हणजे तेव्हा कसं समजायचं हे? ज्ञात्र ज्ञेय, ज्ञात्र म्हणजे ज्ञाता, म्हणजे देवा. ज्या विषयाला जे अंतःकरण जाणतो आणि ज्या विषयाचं ज्ञान त्या अंतःकरणाला होतं तो ज्ञाता, आणि ज्याचं होतं ते ज्ञेय, आणि ज्याच्या न होतं ते ज्ञान वृत्ती. ह्या तिन्हीला सोडलं त्या मनानं. ज्ञात्र ज्ञेया विहीन चिदाकार तो झाला, देहाकार नाही राहिला. सांगा बरं काय कळणार नाही का तुम्हाला? सांगा. चिदाकार कसा होती? जीव चिदाकार कसा होतो? अज्ञान झाल्यानंतर त्याला माझ्यापाशी कसा येतो? आणि ज्ञात्र ज्ञान ज्ञेय कसं बाजूला जातं? त्रिपुटी कशी बाधित होती आणि ती बुद्धी राम कशी होती? त्याला उदाहरण देऊन पटवून दिले दृष्टांताने. कसं पटवून दिले आहे? मुखा भासेशी आरसा, वर्ताने निया विरेशा, पाहते पणे विन जैसा पाहता असे, पाहते विन जैसा पाहता असे, पाहते पणे विन जैसा. बघा, पाहता असे, पाहते पाहणवीन पाहता जैसा असे. शब्द तरी बापा, अमृत आहे, अमृत आहे. ज्याला कळत त्याला अमृत आहे. मठ्ठ बुद्धीला काय अमृत आणि पामृत, त्याला शब्द बघितले की झालं. काय अवघड आहे बाबा, अशा लोकांना बोलणं फार कठीण आहे. आता चला, मुखा भाषेशी आरसा. आपण जेव्हा अबद्ध लावतो काय करतो, तेव्हा समोर आरसा घेतो आणि त्यामध्ये हे मुख दिसतं. हे पाहणारा आरसाच्या बाहेर आहे आणि दिसतं ते आरसात आहे. तुम्हाला मिळालं ते झाले काचा. दोन कळतात. हो माऊली हो. दिसणारा प्रतिबिंब खोट आहे ना मध्ये पडलेला, खरे. आता मी खरी तिथं खरी तुम्हाला दिसते, कुठं खरी मी? तिथं आहे तिथं खरे आहेत. हो माऊली. आता काचत आहे? नाही माऊली, नाही नाही नाही. तिथे फक्त हे चित्र आहे. आम्ही प्रत्यक्ष नाही माऊली. नाही नाही. असं आहे. मी एवढी का छोटी? मी तर एवढी. आई माऊली खरंच भास आहे सगळं. आरसा केवढंच असतं त्याच्यात एवढं आम्ही दिसतो प्रतिबिंब. काही ते खरं आहे का? कळतं काय? नाही कळत माऊली, खरंच नाही कळत. काय कळतं का आपल्याला? काहीच नाही कळत. एवढा अभिमानात राहतो आपण. काही कळत नाही, दुःख वाटते का? नाही नाही, ते कळत नाही, हेच कळत नाही, त्याच्यामुळे दुःखच वाटत नाही. जन्म आला वाया गेला, आपण कुणासाठी जगलो कुणाला बघलो, ते तर खोटच आहे, त्याला खरं म्हणलं, ते तर माझं नाही याला माझं वाटलं. कळतं काही? नाही कळत नाही. नुसता अहंकार अहंकार गुर्र 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 गुर्र. ते कुत्र बसलं असं करतं गुर्र गुर्र गुर्र. मग आपण त्यांची कॅटेगरी आहे का आपली ती? नाही माऊली, नाही नाही. मग आता गुरगुर करण्याची जात कोणती? श्वान. कुत्र्याची. हो, त्यांच्या जातीत जाऊन बसलोत माऊली. मुखा भाषेशी आरसा, परता नेलिया विरेशा. तोंडावर समोर आरसा घेतला, त्याच्यात मुख दिसलं, मग आरसा नेला बापू बाजूला, तर आरसा बी गेला, त्याच्यातलं मुखही गेलं, पाहणारे वृत्ती गेलं, पण पाहणारा राहिला. हो खरंच आहे, खरंच आहे. पाहणारा फक्त राहिला. हो, पाहणारा तो आहे, जाणणारा तो आहे, कळतं त्याला, त्याच्यामुळे कळालं ते मी आहे. बापरे, सुंदर माऊली. पाहणारा जाणणारा तो मी, आणि त्याच्यामुळेच कळालं मुख आहे, प्रतिबिंब आहे ते कळालं. प्रतिबिंबच गेलं, आरसा सरकला, प्रतिबिंबही गेलं, त्याला पाहणारच मी होतो, जाणणार.
हे मूक आहे ही वृत्ती दाखवलं, वृत्ती पण गेली. वृत्ती गेली. मग तो ज्यानं पाहिलं तो राहिला परमात्मा. तुम्ही किती सूक्ष्म आहे कपडे ना, सोपं आहे का हे? नाही नाही, खरंच सोपं नाही माऊली. त्रिपुटी होती ना आधी, आरसा होता, त्याच्यामध्ये प्रतिबिंब होतं, पाहणारी वृत्ती होती. ते आरसाही गेला, वृत्ती गेली, प्रतिबिंबही गेलं, राहिला फक्त एकच तो पाहणार आणि तो जाणणार. ज्यानं जाणलं होतं, ज्यानं पाहिलं होतं तोच एक राहिला आणि तो एकच आहे बस. तो जातच नाही. जातच नाही. तोच मी हा निश्चय करतो. पण हे सूक्ष्म कळालं तर भाग्य कळालं तुमचं, कळालं. हे सुद्धा कळत नाही आपल्याला. कळतं का सांग बरं? रोज वाचले का आपण आतापर्यंत वाचले का? काय करतात? 1000 पारायण नाही कळत माऊली. पारायण 1000 करायची गरजच नव्हती राहिली. त्यांनी जर पहिल्याच पारायणात त्यांना कळालं असतं तर 1000 पारायण करायची गरज उरली नसती त्यांना. करणं भाग्य, त्याचं नाव ठेवायचं नाही. पण न कळता दुःख होते, न कळून करणं दुःख होते. तुम्हाला काय वाटत? एका पारायणात एक तरी ओवी लावून घ्यावी, एक ओवी तरी निदान एका पारायणात लावून घ्यावी बस. माती घेते, पोट फिरू फिरू पागल होते, नाचत येते, जात जाते. केलं केलं केलं, काय केलं तू? केलं काय? जाणलं का? केलं अजून करणंच. हो, करणं संपत नाही, जाणणं कुठलं आलं? सांग बरं, कोणी म्हणतं का मी जाणलो मी तर गेले म्हणतं कोणी असं? नाही, करणं संपत नाही, जाणणं होत नाही आणि होणं तर शक्यच नाही. ते जाणणं आणि मग ते होणं हे तर. पणेवीन जैसा पाहता ठाके, पाहते पणेवीन जैसा पाहता ठाके. पाहते पणेवीन म्हणजे जो पाहणारा होता तो वृत्ती विरहित होता, तो परमात्माच होता. जेव्हा जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा जेव्हा वस्तू कळती त्याच्याद्वारे करते आणि त्याच्यामुळेच करते. वृत्तीच्या सहकार्यानं, शब्दाच्या शक्तीनं हा त्रिपुटीचा मार्ग धरून जगतातलं कळणं आहे तर त्याच्यामुळेच आहे. आणि कळणं म्हणजे तोच आहे आणि तो म्हणजे मीच आहे हे माऊलीला सांगायचं आहे. हे ओवीचं मनोगत आहे. साष्टांग विनोद माऊली. बापरे, खूपच सुंदर माऊली. खूप छान. पुण्याची वाढवावं लागतं, मनाला पवित्र करावं लागतं, दान धर्म द्यावं लागतं आणि त्याच्या पुण्याला स्थिर व्हावं लागतं. पवित्र बुद्धीलाच हे कळतं, अपवित्र बुद्धीला कळत नाही, म्हणून बुद्धिमान द्या. मस्त सुंदर उभी. खरंच आहे माऊली, खरंच महात्मा हे बोधयुक्तच असतात. त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा प्रगटच असतो, कारण ते परमसिद्धीत मोक्ष सिद्धीतच असतात. ते संत असतात, ते साक्षात भगवंत असतात, ते साक्षात परब्रह्म असतात. आणि जो जीवात्मा देहरूप झाले होते त्यांना ते मूळ रूपावर आणण्याचं कार्य करतात. ते मूळ रूप आत्मा जाणायचं. आणि हे जे दृश्य आहे, हा जो देहभाव आहे, हे जे जगत आहे, हे स्वप्न आहे, हे दुःस्वप्न आहे, ते सारतात आणि त्या अज्ञानाच्या निद्रेतून ते जागवतात. आणि ते जे दुःस्वप्न जेव्हा बुद्धीने टाकलं तेव्हा देहभाव जातो आणि आत्मभाव प्रगट होतो. असं अज्ञानाचं आवरण संत हलके हलके काढतात आणि या बोधाच्या ज्ञानाच्या गंगेतून त्या जीवात्म्याला शिवात्मा करतात. ज्याने हा परमात्मा जाणला त्याचं हे जगतरूपी दुःस्वप्न गेलं. मग त्याची त्रिपुटी गेली, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे जे अंतःकरण ज्यांनी जाणलं, ज्ञान म्हणजे वृत्ती आणि ज्ञेय म्हणजे जाणलेला ते पदार्थ आणि तो विषय जो जाणला. ज्याच्या जेव्हा ही त्रिपुटी सोडून ती बाजूला गेली, ती वृत्ती भगवंताजवळ आली, ती भगवंतच झाली, चिदाकाशात विरून गेली. चित म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे आत्मा आणि आत्मा आणि बुद्धी त्यांचं मिलन झालं. ती बुद्धी राम झाली. आधी देहाकार होती, आता आत्माकार झाली, कारण त्रिपुटी बाधित झाली आणि बुद्धी राम झाली. ती कशी झाली त्याच्यासाठी दृष्टांत आरशा आणि प्रतिबिंब. आरशामध्ये मुख दिसलं, ते मुख भास होतं, दिसणं हा भास होता आणि असणं हे मुख होतं. आरसा बाजूला नेला, ती वृत्तीही गेली आणि त्यात वृत्तीने दाखवलेलं आरशातलं प्रतिबिंबही गेलं. फक्त राहिला तो पाहणारा आणि त्याला जाणणारा. तो जाणणारा आणि तो पाहणारा तो मी, तो परमात्मा होता. हे सूक्ष्म बुद्धीला कळालं की मी पाहणार आहे, त्या आरशात पडलेलं प्रतिबिंब मी नाही.
त्या प्रतिबिंबाला पाहणारा, त्याला जाणणारा तो वृत्तीविरहित परमात्मा होता. जेव्हा ते ज्ञान होतं तेव्हा ती वस्तू कळते, ज्याच्याद्वारे कळते, त्या वृत्तीच्या सहकार्यानं तिला कळालं. शब्दाद्वारे हे जगत कळालं, पण कळणं तो आहे, तो म्हणजेच मी आहे. हे माऊलींचं मनोगत आहे. हे पवित्र बुद्धीलाच कळतं. हे माऊलींनी ओवीच सांगितलं, मांडलं आणि आमच्या सद्गुरू माऊलींनी ह्याच्या बोधाद्वारे सगळं आमच्या हृदयात, साधकांच्या हृदयात पोहोचवलं. माऊली खरंच किती मस्त. माऊलींनी ते माऊलींनी जे सांगायचं होतं किती सुंदर. एवढं फास्ट कसं लिहिते बेटा? नाही माऊली, तुम्ही किती छान नेलने जे गेले तैसे, नेलने जे गेले म्हणजे वृत्ती गेली, आरसा गेला, मुख दिसलेलं गेलो. नेलने म्हणजे अज्ञान. तैसे नेलने जे गेले तेने जाणनेही नेले. म्हणजे ज्या वृत्तीनं जे दाखवून दिलं ती वृत्ती बी गेली आणि वृत्ती दाखवला पदार्थ बी गेला आणि तो चिन्मात्र एक परमात्मा उरला. तो माझा एक रूप झाला, मी त्याच्याशी, तोच मी आहे असा अनुभव आला. भगवत भक्त संत म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली, काय सुंदर आहे. छान दंडवत ताई, छान दंडवत. तैसे नेनने जे गेले, नेनने म्हणजे अज्ञान गेलं. ज्ञानानं, ब्रह्मज्ञानाचं चिंतन करून, माऊलीची ओवी ऐकून आमचं अज्ञान गेलं. पण ज्या वृत्तीनं अज्ञान गेलं, कोणती वृत्ती? अहम ब्रह्मास्मी, महावाक्याच्या ज्ञान करून देणारी अमृत वृत्ती त्या चित्तात आली आणि त्या वृत्तीनं अज्ञान घेऊन गेली. आणि ती ज्या वृत्तीनं ते अज्ञान काढलं ती वृत्ती गेली. मग तोच उरला, तो मी, ही अनुभूती आली. ब्रह्मास्मी या महावाक्याच्या ज्ञानानं ब्रह्मज्ञान म्हणतात. त्या महावाक्याच्या ज्ञानानं अंतःकरणात असलेला कोटी जन्माचा संस्कार जे मी आहे बुजून टाकला, जळून गेला आणि तोच मी आहे हे कळून गेलं. आणि जी वृत्ती वृत्तीगत ज्ञान म्हणते त्याला, ज्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी ज्ञान प्रद्रुप झालं आणि ती वृत्ती आणि ते ज्ञान एकत्र आलं, ती वृत्ती ज्ञान करून देती आणि ती मावळून जाती. परमात्मा प्रकट होतो, बुद्धी एकरूप होती आणि त्याच्या अनुभूती सतत येते. त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. साष्टांग दंडवत, काय सुंदर. अविद्या उरत नाही, परमात्म्याहून अंतःकरण बाजूला होत नाही, त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. किती सुंदर आहे बेटा. खरंच माऊली. साधकाच्या हृदयामध्ये त्या ओवीने टाकला. काय बोला आम्हाला कळत नाही, काहीतरी मांडणी करावं लागते, सांगावं लागतं तुम्हाला. बोलताच येत नाही, बेभान अंतःकरण होते इथं, शब्दाची रेलचल होती इथं. नाही सांगता येत आम्हाला. तुम्हाला काय सांगावं? अनुभव काय म्हणता येतो का? प्रेम काही मोजता येतं का? भक्ती काही दाखवता येते का? दाखवता येते भक्ती किती तुम्हाला? ते नाही. प्रेम मोजता येतं नाही. अज्ञान संपलं हे तुम्हाला अंतःकरणाला सांगता येतं? ज्या अंतःकरणातलं अज्ञान शून्य झालं, ते अंतःकरण राम झालं, हे अनुभवानं कळतं. पण हे शब्दांत तुम्हाला कळायले अवभाग्य आपलं. खरंच आहे माऊली. काय बोलू? खरंच माऊली. तैसे जे नेनने गेले म्हणजे वृत्ती होती, आरसा होता, मुख होता, पाहणं होतं, पाहणारा होता, पाहणे होतं, तिन्ही क्रिया होत्या. पण ते सगळं अज्ञानच गेलं, त्रिपुटीच पावलं. आणि अज्ञानही गेलं आणि ज्ञानही गेलं. ज्याने त्या वृत्ती ज्ञानमय वृत्तीने जे दाखवलं ते पण गेलं. मग फक्त एकच उरला, चिन्मात्र परमात्मा उरला आणि त्यातच ती वृत्ती एकरूप झाली आणि तोच मी हा अनुभव आला. भगवत भक्त संत म्हणतात त्याला. श्रवणातून तो कळाला, तो अंतःकरणात प्रगटला. तेव्हा नेनने म्हणजे अज्ञान गेलं, ते ब्रह्मज्ञानाने गेलं. अहम ब्रह्मास्मी हे वृत्तिगत ज्ञान होतं. त्या वृत्तिगत ज्ञानानं चित्तातलं अज्ञान नेलं, ती वृत्तीही गेली आणि फक्त तो उरला आणि तोच मी ही अनुभूती झाली. याला महावाक्याचा प्रसाद म्हणतात त्याला. या महावाक्याच्या ज्ञानानं अंतःकरणातले देह मी हे संस्कार बुजले, देहभाव गेला, ब्रह्मभाव झाला आणि तोच मी हे त्यानं कळून दिलं.
ते महावाक्याचं ज्ञान हृदयात फलद्रूप झालं, वृत्ती मावळली, तिथे परमात्मा प्रगट झाला आणि त्या परमात्म्यात बुद्धीचं ऐक्य झालं आणि ही अनुभूती सतत आली, त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. देहभाव तिथे उरतच नाही, ते ते अंतःकरणच राम झाले. हे अनुभवानं कळालं. हे महावाक्याचं ज्ञान ओवीतून सद्गुरु माऊलीनं त्या महावाक्याचा प्रसाद ओवीद्वारे साधकांच्या हृदयात टाकला आणि तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात प्रगट होते. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. अशी ओवी सांगणारे तुम्ही खरंच किती महान माऊली. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज रघुनाथ महाराज सब साधु संत आज साधकाचे हृदयातला आहे. आज प्रत्येकाचं घर आनंदी बनलं, प्रत्येकाच्या हृदयात तो प्रगटला, प्रत्येकाचं भाग्य खुललं आणि प्रत्येकाला कोटी यज्ञाचं पुण्य प्रगटलं. कळलं? हो माऊली. साष्टांग नमस्कार दंडवत. माऊली. खरंच आहे. कोटी दंडवत.